सभापती महोदय, सन्माननीय सदस्य विक्रमजी काळे सरांनी अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून संच मान्यतेच्या संदर्भामध्ये त्यासोबतच UDAIS प्रणाली, आधार अपडेट, काही तांत्रिक अडचणी, प्रत्येक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची डोके मोजणीची नाहक त्रासाची प्रक्रिया सुरू करणं, जुनी पेन्शन योजना 10-20-30 ची वेतन श्रेणी लागू करणं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करणं, शाळा बंद न करणं, अशैक्षणिक कामे रद्द करणं आणि इतरही मुद्द्यांवर या ठिकाणी अल्पकालीन चर्चा या ठिकाणी उपस्थित केलेली. मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये एक बैठक सर्व सन्माननीय सदस्य महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केलेली होती. तत्राप येणाऱ्या काळामध्ये सर्व सन्माननीय सदस्य महोदयांना सोबत घेऊन या सर्व मुद्द्यांवर त्या ठिकाणी बैठक आपण घेऊ, त्याच्यामध्ये विस्तृत प्रमाणात चर्चा करू. शेवटी आदरणीय काळे सरांनी जे काही आज विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून चर्चा केली, या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो. अध्यक्ष सभापती महोदय, आपण पाहतो तर खूप कमी प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण चर्चा करीत असतो. जिथपर्यंत शालेय शिक्षण विभाग आहे, पाठीमागच्याही काळामध्ये मी बोललो होतो की साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी 100% सगळ्यांचं समाधान होऊ शकणार नाही, परंतु विद्यार्थी हे आपलं दैवत आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही मराठी शाळेला त्या विद्यार्थ्याला गालबोट लागणार नाही. किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं कार्य आपल्या या विभागाच्या माध्यमातून कसं आपल्याला संपन्न करता येईल त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे काम केलं जाईल. मला वाटतं की अनेक मुद्द्यांची उत्तरं आत्ताही या घडीला पण माझ्याजवळ त्या ठिकाणी आहेत. काही मुद्दे माननीय न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत, काही मुद्द्यांवर ऑलरेडी कार्य संपन्न झालेलं आहे, काही ठिकाणी टेक्निकल बाबी आहेत. आता विद्यार्थ्यांच्या आधार कार्डच्या संदर्भामध्ये ऑलरेडी नियम आहे, त्या ठिकाणी अगदी आत्ताच ज्या पद्धतीने चर्चा झाली बांगलादेशी वगैरे हे जर विषय सोडले तर स्थानिक पातळीवर तहसीलदार पातळीवरनं आपण त्या विद्यार्थ्याचा आधार त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि ते अपडेट आपण करू शकतो. बैठक घेऊन करा, बैठक घेऊ आणि त्याच्यात प्रत्येक मुद्द्याचं निराकरण त्या ठिकाणी केलं जाईल. ओके. लक्षवेधी क्रमांक 3 राजेश राठोड. सभापती महोदय,